मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। घाटकोपर या ठिकाणी राहणाऱ्या ज्या माऊलीचं सासरचं नाव आहे प्रियांका आकाश ताजने आणि माहेरचं नाव प्रियांका अशोक रासकर। नमस्कार। 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 द्या ओळख करून। हा माझा छोटा भाऊ सुमित, ते माझे मिस्टर आकाश। नमस्कार। माझ्या सासूबाई। नमस्कार। माझ्या ननन, त्या माझ्या काकी सासू। ही माझी मम्मी, ही माझी लहान भाऊज आहे। या माझ्या बाजू शेजारी काकी राहतात, या दोन्ही। नमस्कार। नमस्कार। मग काय सगळं बालपण कुठलं? घाटकोपर मधलंच, नित्यानंद नगर मध्येच। घरी कोण कोण होतं लहानपणी? घरी माझे पप्पा, आम्ही तिघे जण, म्हणजे एक बहीण गावी, आम्ही दोघे जण आहोत आणि आता पप्पा नाही आहेत आमचे, मग त्याच्यानंतर आम्ही तिघे जणच होतो। पण गाव कुठलं? आम्ही खेडमंचरचे, पेठचे। खेडमंचर। ते माहेर माझं, सासर माझं जुन्नरचं आहे। तुम्ही भावंड? हो, हा माझा लहान भाऊ। दोघेच? हो, आणि एक मोठी बहीण आहे, ती गावी आहे। पण कसं होतं तुमच्या तिघांचं रिलेशन भावंडांचं? नाही, ह्याचं आणि माझं नाही जमायचं, माझ्या मोठ्या बहिणीचं आणि माझं चांगलं जमायचं। का नाही जमायचं? कधीच चांगलं नाही, नेहमी आमची भांडणच असायची। का हो? तिचाही राग जास्त आहे, माझाही राग जास्त आहे। ह्याचं तर माझ्यापेक्षाही जास्त आहे। आमच्या जमलं नाही। सगळ्यात मोठं कोण? सगळ्यात मोठी बहीण ती गावी। बहीण। हो। 2 नंबर तुम्ही, 3 नंबर ते। मग ते सगळ्यात लहान आहेत तर जरा लाड करायला पाहिजे ना तुम्ही। एवढे लाड नाही करावे की तो उलटा आपल्यालाच बोलावं ना, मग तो मार खायचा खूप। नाही, असं कधी झालेलं नाहीये। मोठी पण म्हणले रिस्पेक्ट केली तिची, पण तिने कधी सांभाळून नाही घेतलं मला। कोणी नाही बघा, आज खरं बोलतायत ते। नाही नाही, नेहमीच भांडणं झाली। आम्ही तर 2-2.5 वर्ष बोलत नव्हतो। जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा हा माझ्यासोबत बोलायला ते नंतरचं लहानपणाचं सांगा। लहानपणापासूनच भांडणच। पण का त्या बिचाऱ्या लेकराला का खूप मारलं मला, खूप मारलं। हा, खूप मारलं, लय सहन केलंय मी लहानपण। का का असं काय नाही, त्याने केलं तेवढं मी सहन केलं। काय रे बाबा, त्या म्हणतात त्यांनी सहन केलंय। मग मी सहन केलेलं आहे। असं वाटायचं लहान आहे तर थोडं माझं ऐकावं त्याने, मग तो ना मोठी आहे, तू नको सांगू, मला कळतं असं। मग असं नसतं ना, प्रत्येक वाईट गोष्टी चांगली गोष्टी आमचं सांगायचं काम होतं। धोपटलाय तुम्ही त्याला? हो, मी मारलाय। मला काय बोलला की माझी मम्मी पण त्याला मारायची। अरे वा, त्याला एकावर एक प्रिय होतं। एकावर एक प्रिय। नाही, पण तेवढा जीव पण लावलाय मी, असं नाही असं नाही, कारण वडील गेल्यानंतर कोण बघायला नव्हतं, मग आमचंच काम होतं त्याला जीव लावणं। काय बाबा, काय म्हणणं आहे ताईबद्दल? काय नाही, सपोर्ट भरपूर केलेला आहे। मारलंय तेवढंच आहे तिने। शिक्षण पाणी सर्व तिने सोडून स्वतःचं मला सपोर्ट केला, म्हणजे मला माझं शिक्षण होण्यासाठी तिने जॉब वगैरे चालू केला होता। सर्व काही तिने माझ्यासाठी सोडलेलं आहे। म्हणजे जास्त मला कमी वयामध्ये मी लवकर कामाला लागले। हो हो। मग अशी ताई सासरी गेली तेव्हा काय वाटलं तुम्हाला? काय नाही, थोडं जरा जमत नव्हतं, म्हणजे खूप रडलो पण होतं तेव्हा, म्हणजे सहन नव्हतं झालेलं सासरी गेल्याच्या नंतर। आता कोण कोण आहे? आता फक्त मम्मी आणि मीच, आणि आता माझं पण लग्न झालं। लग्न झालं, ह्याचंही लव्ह मॅरेज आहे। 2-3 महिने झाले ह्याच्या लग्नाला। काय चेहरा खुललाय बघा। पण मग आता काय म्हणणं आहे तुमचं? माझं जेव्हा लग्न ठरलं, एक 5 दिवसामध्ये माझं एमर्जन्सी लग्न झालंय, पण त्याच्यामध्ये 2 दिवस झाले लग्न ठरून तर ह्याचा प्रॉब्लेम झाला। ह्याच्या एका डोळ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला, तर डॉक्टरांनी असं सांगितलेलं की तो डोळा जाईन करून, ऑपरेशन करून। अरे बापरे, खूप खर्च करून सुद्धा। मग त्याच्यामुळे तो घाबरला। मग त्याच्यानंतर जे हॉस्पिटल तिकडे लहाने डॉक्टर आहेत तिकडे, मग त्यांनी त्या ऑपरेशन केलं ह्याचं, मग त्या डोळ्याची नजर आली। आणि मग आता त्या दिसायला लागल्या व्यवस्थित? ती कॉलेजमध्ये असतापासूनच दिसते त्या। नाही म्हणजे ते आता एकदम हो, दृष्टी चांगली झाल्याच्या नंतर मग मला दृष्टी चांगली झाली, मग तिच्याबरोबर लग्न केलं मी। पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आईबद्दल काय सांगा? मम्मी म्हणजे माझे पप्पा होते ना, कुठेही जाताना सोबतच घेऊन फिरणं, म्हणजे असं एकटीला कधी जाऊनच दिलं नाही कुठे। आणि म्हणजे आमचं भाजीचा व्यवसाय आहे पहिल्यापासून, माझे वडील नोकरी नाही करायचे। बरं। मम्मी तिथे काम करायची, मग घरचं करायची, पहिल्यापासून दोन्ही सांभाळायचे। वडील गेल्यानंतर तेही हातचं गेलं, मग कुठे एकटीला जाणं येणं माहिती आहे, त्यामुळे तिच्या कामाचा प्रश्नच येत नाही। मग ती घरात करायची सगळं आणि मग मी कामावर जायचे। पण तुमच्या तिघांमध्ये तुम्ही इतकी मस्ती करून आईला त्रास द्यायचे, तर मग आई सगळं शांतपणे सहन करायची? मी कधी मम्मीला त्रास नाही दिलाय, कधीच नाही। म्हणजे नाही, मी एकदम सिंपल, मी बाहेर मस्ती बिस्ती करून यायची, मग कधी घरापर्यंत माझी भांडणं नाही आली। काय वाटतंय लेकरांबद्दल? आता एवढं छान बोलतायत। काय नाही, चांगली आहे स्वभावानी वगैरे, मस्ती भरपूर होती तिच्या अंगामध्ये लहानपणापासून। तेवढा मार पण खाल्लेला आहे तिने माझा। हो हो। आणि मुलाने पण मार खाल्लेला आहे। काय छंद आहे हो? दोघांची भांडणं झालं मग करणार काय? कुठली कुठली शस्त्र घेतली होती घरातली? भेटेल ते हातामध्ये। 5 वस्तू सांगावं घरातल्या ज्याने तुम्हाला मार मिळालाय। पुण्यातल्यानी मारलेले
कलत्यानी कालता चिमट्यानी मारलेले, चिमटा ते पुरी तळायचं ते काय असतं झारा, चमचा. झाऱ्यानी मारलेले, झारा. फेकून मारलेले, हा ग्लास काय फेकून मारलाय? टोप फेकून मारले, टोप फेकून मारलाय. अरे वा. आणि ग्लास फेकून मारलेले. ग्लास? म्हणजे हातात तेवढ्या वेळामध्ये जर हातात जे पण वस्तू भेटेल ती फेकून मारायचं बस. पण बरं झालं, आता मुलं छान आहेत, व्यवस्थित आहेत, हो की नाही? व्यवस्थित आहे. वहिनींकडे द्या, बोला काय सांगणार? ताई म्हणजे एक फ्रेंड सारखी आहे माझी. म्हणजे कसं तिने ऑलवेज मला सपोर्ट केलंय. आमचं दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे त्या लव्ह मॅरेजमध्ये काय जे पण म्हणजे मला काही अडथळे आलेत तर प्रत्येक अडथळ्यात तिने मला साथ दिली आहे आणि तुमच्या सपोर्ट. घरून आता मान्यता आहे? सध्या तरी नाहीये नाही, पण मग मान्यता. आता आई बाबा बोलत नाहीत तुमच्याशी? नाही, आता सध्या तरी काहीच कुठे कॉन्टॅक्ट राहतात ते? घाटकोपर मध्येच राहतात. ते 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे, सर्व तिथेच 10-15 मिनिटाच्या अंतरावर राहतात. काही बोलणं नाही, 3 सध्या महिने काहीच झाले. नाहीये. मग माहेर मिस करत असाल? म्हणजे एवढे सपोर्टिव्ह आहेत ना इथले सासरीकडचे की त्यांची आठवणच येत नाही. असे बोलत नाही, म्हणजे लग्नापासून ते आतापर्यंत जसं सपोर्ट केलाय ना एकदम घरातल्यांसारखं, त्यांची आठवण पण येत नाही अशातला भाग आहे खरं तर. पण मग तुम्ही माहेरी होता तेव्हा तुमच्यावरती सगळ्यात जास्त कोणाचा जीव होता? आई, बाबा, भावंडांपैकी? म्हणजे घरातल्यांपैकी माझ्या आईचा आईचा? जास्त. आईला मिस करत असाल? आईपेक्षा पण जास्त करून पप्पांचा होता, कारण हो. की पप्पांची मी होती, लाडकी होती सर्वात. मग आज पप्पांना किती मिस करता? पप्पांना खूप मिस करतो. पटकन समोर आले तर हाक मारणार? नाही बोलत तिच्या बरोबर. होईल सगळं व्यवस्थित होईल. कारण कुठल्याही आई वडिलांना मुलीच्या डोळ्यात अश्रू नको असतात, आनंदच पाहिजे असतो, म्हणून तर एवढा प्रयत्न केलेला असतो. आता तुम्ही जर आज क्षमा मागायची असेल आई बाबांची, म्हणजे खरं ऑफकोर्स चुकलाच आहे, असं नाही की मीच खरी आणि ते खोटे अशातला भाग नसतो. आपल्याकडून पण काही चुका असतात, पण त्यांनी पण बोलतात ना मान्य करावे. एक मुलगीच आहे ना मी शेवटी, तर त्यांनी मुलगी म्हणून मला माफ करावं अशी इच्छा आहे माझी. होय ना? हो, खरंच माफी मागते मी. म्हणजे आज जर कार्यक्रम बघत असतील तर आज या लेकीने तर माफी मागितली, पण जावई म्हणून तुम्हाला जर त्यांच्याकडे आवाहन करायचं असेल तर कसं करणार? मला जर त्यांनी मान्य करून घेतलं तर मलाही आवडेल त्यांच्याशी नीट राहायला, असं काय नाही. अगोदरपासून म्हणजे माझा पण स्वभाव एकदम शांतच आहे त्यांच्याबद्दल. तरी मी पण माफी मागेल काय असेल तरी, वेळ भेटला म्हणजे चान्स भेटला तर नक्कीच. खूपच इश्यू झालेले आहेत ते, त्याच्यामुळे थोडा राग आहे मनामध्ये, पण तिला कोणत्या गोष्टीचं असं बर्डन नाहीये, फ्री राहायचं. पण माझं म्हणणं काय आहे की जर आई वडिलांनी भविष्यात हे सगळं छान केलं, दोन्ही कुटुंब उत्तम झाली तर सगळ्यांनाच आवडेल. खूप कारण प्रत्येक कुटुंबात दोन्ही कुटुंबांनी आनंदी राहणं जास्त नाही. ज्यावेळेस तिला लग्न करायचं तेव्हाही मी बोललेली मी तुझ्या आई वडिलांबरोबर बोलून येते, मग ती नको बोलली, मग त्याच्यामुळे मी शांत बसली. तुम्ही आनंदात आहात? आता सध्या खूप आनंदात आहे, कारण की सगळे सपोर्टिव्ह आहेत. व्हेरी गुड. आणि आता हा आनंद अजून वाढणार, आणि त्यामुळे मी सुद्धा आई बाबांना सांगेन की नक्की शक्य झालं तर 2 कुटुंब आहेत, शेवटी तुमची एकुलती एक मुलगी आहे, तिने जाहीरपणे माफी मागितली आहे. आणि माफी मागत असताना मला माहिती आहे तुमची सगळ्यांची मनं खूप दुखावली आहेत, पण लवकरात लवकर आनंदात खूप वाढ होऊ द्या एवढंच प्रार्थना करतो. कारण शेवटी नाती जोडणं हे सुद्धा जास्त आवश्यक आहे. लवकरच तुमच्या माहेरी यायचं आम्हालाही कधीतरी योग येऊ दे. नक्की नक्की, थँक्यू. बरं, अजून कोण बोलणार आहे माहेरचं या दोघांबद्दल? प्रिया खूप चांगली मुलगी आहे. चांगली मुलगी आहे. तुमच्याशी भांडलेली दिसत नाहीये? नाही, भांडली ती खूप वेळा भांडते. तुमच्याशी पण कोणाला सोडलेलं दिसत नाही. यांचं मुलगा आणि मी लहानपणापासूनचे फ्रेंड्स. घरात आली की नाही चालू राहतं तिचं. काय छान स्वभाव आहे हो तुमचा. नाही, पण त्यांना विचारा, मी प्रेमळ त्याच्यापेक्षा जास्त आहे. आम्ही काय म्हणतोय का? थांबा. जेवढी ती भांडखोर आहे तेवढी ती चांगली. द्या. खास म्हणजे माझ्या मुलीची फ्रेंड आहे आणि मला एकदम मुलीसारखीच आहे, माझी दुसरी मुलगी म्हणूनच मी हे करत आहे तिच्याशी. आणि खूप डॅसिंग आहे लहानपणापासून. मला जरा तिकडच्या नाही बोलतं करायचंय, पण त्याआधी ना दादाला मला एक आव्हान द्यायचंय. छोटंसं चॅलेंज आहे, आणि ते चॅलेंज असं आहे की आता तुम्हाला एक बोर्ड दाखवणार, उलट सुलट अक्षरांमध्ये मराठी चित्रपटाचं नाव दडलेलं आहे. 3 चित्रपट आम्ही दिलेले आहेत. तुम्ही त्यापैकी एक चित्रपटाचं नाव ओळखायचं आणि न बोलता, ओठांची हालचाल न करता अभिनय करायचा, आणि तो सासर आणि माहेरच्यांनी मिळून ओळखायचा. म्हणजे या सगळ्यांनी मिळून ओळखला तर तुम्ही आज भाऊ म्हणून बहिणीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तर आता बघूया बहिणीला बक्षीस मिळवून देताय का? तुमची वेळ सुरू होते आत्ता. गाण्यात सांगा, बोलू नका. हो, बोलायचं नाही.
तुमची वेळ सुरू होते. न बोलता करून दाखवा. बोलायचं नाही. कसं केलं ही आमची गल्लीतली भाषा आहे. ठीक आहे, तुमच्या गल्लीतली भाषा आहे. आमच्या सगळ्यांना लहानपणाचे काय पण असे इशारे केले की कळतात लगेच सगळ्यांना. तुम्ही पण इशाऱ्यावरच केलेलं दिसतंय सगळं. होय ना? नाही मोबाईलवर. मोबाईलवर. अरे वा. आणि बघितलं, दादांनी आज आपल्या बहिणीला सोन्याची नथ मिळवून दिलेली आहे. अभिनंदन अभिनंदन. जावई बापू आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? घाटकोपरमध्ये. कुठला परिसर? नित्यानंद नगर. सगळं नित्यानंद नगर. इथे माहेर इकडे सासर. किती लांब घरं होती तुमची? 2-3 मिनिटाच्या अंतरावर. तुमच्या घरी कोण कोण होतं? आम्ही 2 भाऊ आणि आई वडील. शाळा कुठली? मराठी विद्यालय. तुमची? मराठी विद्यालय. सुरुवात कोणी केली? ह्यांनी. आता ते माझ्या ओळखला ह्यांनी केली. खरं काय सांगा, बोला. मी कॉलेजला होतो, ती शाळेमध्ये होती. माझी चुलत बहीण ह्यांच्या सोबत होती कॉलेजला. त्यांना बोलू द्या आज तरी. चुलत बहीण माझ्यावर कॉलेजला होती, ही शाळेमध्ये होती. आणि माझं रिलेशन पण होतं, म्हणजे माझ्या इच्छा आत्याची मुलगी माझ्या चुलत भावाला दिली होती. म्हणजे ते नातं पण होतं. मग त्याच्यामुळं मी पण यांचा दाजी लागत होतो त्या नात्याने. मग ते दाजी बोलता बोलता भाजीच्या दुकानावर गेले. काय झालं मग? कसं काय? कोणी प्रपोज केलं? मीच केलं. तुम्ही? मग काय लगेच होकार आला? हा, तिकडून होतं, म्हणजे असं बरेच दिवस चाललं होतं. 6 महिने मी काही बोलले नाही यांना. पण तुमच्या मनात होतं? ते नंतर आलं 6 महिने. नंतर नाही, पण आधीपासून होतं. ऍक्च्युली असं झालं, मी यांना खूप इग्नोर करायचे. मी घरात सुद्धा येऊन द्यायचे नाही. माझ्या मम्मीला मला खूप राग होता, माहित नाही, पण माझी मम्मी जेव्हा आजारी यांचा राग यायचा? हा, खूप राग यायचा. का 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 यायचा राग? नाही माहिती. म्हणजे सगळे मित्रमंडळी घरात यायची, मी म्हणायची ह्यांना आणायचं नाही घरामध्ये. का? काय माहिती, एक वेगळाच राग होता. म्हणजे असं सारखं चिडवून दे, घरामध्ये येऊन माझ्या वस्तूंना हात लावता, मग मला नाही आवडायचं. माझ्या मम्मी जेव्हा मग आजारी पडली त्यावेळेस खूप केअर, क्लास बीस सोडून मम्मीकडे जाऊन बसणार, हे सगळं ते खूप केअर केली. मग त्याच्यानंतर कुठे वाटलं ओके आहे चांगले, मस्त आयडिया केली होती. त्याच्यानंतर मग मी बोलायला लागले. प्रपोज त्याच्यानंतर शक्यतो कोणी केला. त्यांचं काय म्हणणं आहे? काय खरं काय? नाही, तिची आई आजारी पडलेली, ऍडमिट होते. तेव्हा मी हॉस्पिटल वगैरे जाऊन बसायचो मी तिथे. तेव्हा तिला काहीतरी वाटलं, मग नंतर काय औषध बिषध आणायला मुलगा चांगला आहे? नाही, फक्त जाऊन बसायचो. मी घरी काम करायचे, हे मम्मी जवळ जाऊन बसायचे तिकडे काय. मग त्याच्यानंतर मी हा बोलले. ते पण माझ्या एका मित्राला मी पहिला फोन केला की ह्यांची कोणी आहे का. माझा मित्र योगेश. मग तो म्हणला अगं प्रिया नाहीये, आहे तो विचार करतोय. म्हणलं ओके. मग मी हा बोलले. का तुम्ही असं त्यांच्याबद्दल, त्याची कोणी आहे का म्हणजे असं का वाटलं होतं? त्यांनी ऑलरेडी 1-2 जणींना प्रपोज केलेला. अरे दाजी, पण हे तुम्हाला कसं माहिती? हा, मग त्यांचे माझे मित्र वेगळे नाही, सगळे एकत्रच एरियामध्ये. पण त्यांचे कॉलेज मित्र माझ्यासोबत. म्हणजे मला लहान होते म्हणून जीव लावायचे. मला कोणी काही असं येऊन सांगणारच. या हो म्हणतील याचा विश्वास होता तुम्हाला? 100%. पण त्या इतक्या अग्रेसिव्ह आहेत, प्रत्येकाबरोबर भांडतात. नाही, ते मला माहित होतं, भांडती वगैरे सर्व मला माहित होतं. हा, मग मला हे पण माहित होतं, मी तिला शांत पण करू शकतो. किती वर्ष झाली लग्नाला? आता 9 लागेल, 8 वर्ष पूर्ण होतील. 8 वर्षाच्या कधीच तुमच्या रागावल्या नाहीत, त्याचं काय रहस्य आहे? ते रोज रागवते. दिवसातून 3 टाइम. का? पण काय लागतं कारण? काही पण बोलत नाही, मोबाईल घेऊन बसलात, सारखे उठायचं, खाली जायचं मित्रांमध्ये. तुमचं जे प्रेम होतं, किती वर्ष होतं हे प्रेम? 6 वर्ष. 6 वर्ष रोज भेटायचं? 2000. हा, जवळच राहिलं होते. गल्लीमध्ये असंच आम्ही, सगळ्यांना माहिती आहे. वैदिनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? चिडचिड कमी केली पाहिजे. काय कधी होईल हा बदल? सगळं नीट होईल तेव्हा माझी चिडचिड पण बंद होईल. सासूबाई, सुनेबद्दल सांगा. काय नाही, मस्त आहे एकदम. बडबडी आहे जास्त. अख्खं नित्यानगर गाजून सोडले तिनं. लव्ह मॅरेज होते, पहिले फिरायचे लग्नाच्या अगोदर. तर मला लोक, मी किराणा मालच्या दुकानावर गेले तर अभी तुम्हाला लड़का था, वो लड़की थी, कभी लड्डू बांट रहे, कभी लड्डू खिला रहे हम लोग, ऐसे बोलायचे मला ती लोक. मग तुम्ही काय म्हणायचे? मी म्हणायची देखेंगे अभी होने के बाद बांटले की लाडू. तुम्हाला माहिती होतं हे? हा, माहिती होतं. पहिले माझ्या मिस्टरांचा विरोध होता, नंतर ते ऑफ झाले. नंतर मग आम्ही घेतलं करून. नंतर 5.5 महिने झाल्यानंतर लगेच लग्न केलं. लवचा अरेंज करून घेतला आम्ही. बरं केलं अरेंज. पण सुनबाई कशा आहेत? आहे मस्त आहे, फक्त बडबडी आहे जास्त. रोज भांडतो, रोज गोड, रोज भांडतो, रोज गोड. तुम्ही पण भांडता? हो, रोज भांडणं, रोज गोड.
अरे तुम्हाला आता ते म्हणजे 10 सवयीच मिनिटात. झालंय वाटतं. हो ना. सवय झाली. प्रियाचा स्वभाव खूप गोड आहे, खूप हसरी आहे आणि मला तर नेहमी ताई ताईच करत असते. आई जावयांबद्दल सांगा ना. काय नाही, जावाई चांगले आहे स्वभावाने वगैरे. जावई चांगले. हो, मुलगी आणि जावई याच्यात जास्त चांगला स्वभाव कोणाचा आहे? दोघांचा पण आहे. जास्त कोणाचा चांगला आहे? जावाईच. आता मुलगी बडबडी आहे, जरा बडबड करते. जावाई जरा ऐकून घेतात, शांत बसतात म्हणून. तिला सांगितलंय मी की बडबड कमी कर जरा थोडीफार. आता 9 लग्न वर्ष झालेलं झाली नाही ऐकत आहे. आता काय हा ना, बघू ऐकेल कधीतरी. ऐकेल सांगितलंय कधीतरी. तिला. मी फक्त बडबड करते, कोणाची मन दुखवेण असं बोलत हे तुम्हाला वाटतं? नाही. मग ते समोरच्याचा प्रॉब्लेम. काय समोरच्याचा प्रॉब्लेम आहे? मला हसायला आवडतं आणि बडबड करायला आवडते. पण समोरच्याला वाईट वाटू शकतं. नाही, मी विचार आजपर्यंत कधी नाही, कोणाला ती त्रास वाईट दिला. वाटेल असं कोणाला ती हे कधीच करत नाही. नाही. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा कोणाची? चुकून माझ्या सासूबाईंना मी काय उलट सुलट जास्त बोलले असेल तर माफ करा. डायरेक्ट सासूबाईंकडेच गेल्या त्या. बरं. आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, आणि ते आव्हान काय आहे सांगतो. समोर एक एन्व्हलप ठेवलेलं आहे. त्या एन्व्हलप मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. ते बघायचं, हळूच बघायचं, वाचायचं, आणि त्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं चित्र काढायचं. आणि तुम्ही काढलेलं चित्र जर या सगळ्यांनी ओळखलं, तुम्ही काहीच बोलायचं नाही ताई, तर तुम्ही आज ताईला आमच्या बक्षीस मिळवून देणार आहात. बघूया बक्षीस मिळवून देणार का, आणि आपण बघूया यांची चित्रकला. आता बघाच तुम्ही. आता तरी गप्प राहा तुम्ही. मी ओळखू शकते? तुम्ही काही बोलायचं नाहीये. ते चित्र काढून झालं की माझ्याकडे देणार आहेत ते. द्या इकडे माझ्याकडे. ओळखायचं आहे, बघूया ओळखता का तुम्ही. गेंडा आहे, गेंडा. पानगेंडा. मी ओळखू शकते ना? जावई बापूंनी चित्र काढलं आणि सासूबाई किंचाळल्या गेंडा म्हणून. बरोबर आहे. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आता पैठणीचा खेळ रंगणार आहे, आणि हा खेळ अर्थातच तुम्ही आणि तुमच्या नवीन आलेल्या वहिनी या दोघींमध्ये रंगणार आहे. आणि बघूया कोण पैठणी जिंकणार. आणि आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. खेळ सोपा आहे. या टिपॉयच्या अलीकडे उभं राहायचं, चेंडू असा आपटायचा आणि उडून तो पलीकडे जाऊन बॉक्समध्ये गोळा व्हायला पाहिजे. जर या जाळीच्या मधून गेला तरी चालेल, किंवा उडून पलीकडे उसळून गेला तरी चालेल. 2 बॉक्स आहेत, लक्षात ठेवा. पहिल्या बॉक्समध्ये गेला तर 10 गुण आहेत, आणि दुसऱ्या बॉक्समध्ये गेला तर 20 गुण आहेत. म्हणजे पुढे जो बॉक्स आहे त्यामध्ये जर गेला त्या खोक्यामध्ये तर 20 गुण. दोघींनाही प्रत्येकी 10-10 संधी. 10 संधीमध्ये जो काही राग आहे तो आता त्या चेंडूवरती काढायचा आहे. तेव्हा आता या खेळात सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. 10, 20, 30, 30. आतापर्यंत गुणसंख्या या माऊलींची 30 आहे. आता ह्या काय करणार बघूया. एकदम नित्यानंद नगरच्या इस्त्रीवाल्याकडे जायला पाहिजे. 20, डायरेक्ट 20, 40, 60, 'उपविजेत्या ठरल्या श्रद्धा वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या प्रियांका वहिनी, त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन.
सासरी निघताना ताई होम मिनिस्टरची आठवण आपल्या आईकडे देऊन पुन्हा आशीर्वाद घेऊन आपल्या सासरी जाणार आहे. या संपूर्ण कुटुंबाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.